धुळे जिल्ह्यातील मेंढपाळांना आता गावाकडची ओढ लागली असून चोपडा तालुक्यात चराईसाठी आलेले मेंढपाळ आपल्या शेकडो मेंढरांसह परतीच्या प्रवासाला निघाले आहेत। डोंगराळ भागात चारा व पाण्याची कमतरता असल्याने दरवर्षी दिवाळीनंतर हे मेंढपाळ धुळे जिल्ह्यातून चोपडा तालुक्यात स्थलांतर करतात। धुळे जिल्ह्यातील डोंगराळ भागात मेंढरांसाठी पुरेसा चारा आणि पाण्याची उपलब्धता नसल्याने मेंढपाळांना स्थलांतर करावे लागते। त्यामुळे दरवर्षी दिवाळीनंतर अनेक मेंढपाळ आपल्या शेकडो मेंढरांसह चोपडा तालुक्याकडे रवाना होतात। गावाकडून चोपड्यापर्यंतचा प्रवास करताना त्यांना अनेक दिवस पायी चालत यावे लागते। चोपडा तालुक्यात भरपूर चारा उपलब्ध असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मेंढपाळ येथे वास्तव्यास येतात। वेगवेगळ्या शेतांमध्ये रात्री मेंढरांना बसवून त्यांची चारा पाण्याची व्यवस्था केली जाते। आता जून महिना सुरू होताच पावसाळ्याची चाहूल लागल्याने मेंढपाळ पुन्हा आपल्या गावाकडे परतू लागले आहेत। पावसाळ्याचे 3 महिने गावात घालवून पुन्हा दिवाळीनंतर चोपडा तालुक्यात येणार असल्याचे मेंढपाळांनी सांगितले। दरम्यान मेंढपाळांच्या या भटकंतीमुळे मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। शिक्षणाऐवजी अनेक मुलेही कुटुंबासोबत पारंपरिक मेंढपाळ व्यवसायात सहभागी होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले। जून महिना लागला आहे, 2 तारखेपासून चाललो आता गावाकडे आलो। चोपडा तालुक्यात कधी आले होते इकडे? आता आम्ही दिवाळीच्या महिन्यापासून येत आहे। दर दिवाळीला येतात? दर दिवाळी तर डायरेक्ट जून महिन्यात निघतात। किती टोळे असतात? आमची 2-3 राहतात। आता तिकडे काय मेंढरांना काय चारा नाही? इकडे कपाशा वगैरे भेटतात फक्त, तिकडे काय नाही। आता जंगलामध्ये फिरतील फक्त बल्ल्यांनी। म्हणजे तिकडे कसली मेंढरांसाठी काय चारा वगैरे पाण्याची? तिकडे काय कमती राहते, इकडेच भरपूर राहतं चारा वगैरे। त्याच्याकरता आता बागा चाललं लोकांचं लावले झालं। किती वर्षापासून येत आहे तुम्ही इकडे? आम्हाला इकडे 3-1 वर्षापासून येत आहे। आणि तुमच्या वडिलोपार्जित ते पहिल्या पाणी येतात? पहिल्यापासून येत आहे। त्यांना 5-6 वर्षापासून। मग जून महिना लागला का मग गावाकडे? गावाकडे। मग तिकडे काय पूर्ण पावसाळ्यामध्ये काय कामं करता? मग फक्त बरसातलं 3 महिने राहता आम्ही तिथे बस। बस 3 महिन्यापासून पोरांचे शिक्षण वगैरे काय नाही, हेच धंद्या मागत आहे। हेच धंद्या। काय नाव आहे? आपलं विकास सुपा ठोंबरे।